कारवाई नाहीये, पाकिस्तानी सेना हे सरकारचं ऐकत नाहीये असंच यातून आपल्याला म्हणावं लागेल। खरं तर कधीच पाकिस्तानी सेना हे सरकारचं ऐकत नाही आणि वारंवार पाकिस्तानी सेनेकडून हे अशी चुकीची पावलं उचलली जातात। पाकिस्तानी सेनेवर सरकारचं नियंत्रण नाहीये याचं पुन्हा एकदा हे उदाहरण समोर आलेलं आहे। त्यामुळे पाकिस्तानी लष्कराचा आणि पाकिस्तानचा धोकेबाज कावेबाज चेहरा हा पुन्हा एकदा समोर आलेला आहे। असीम मुनीर, शहबाज शरीफ यांच्यामध्ये गृहयुद्ध सुरू असल्याचंच पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये पाहायला मिळतंय। या दोघांमध्ये एकवाक्यता नाही, दोन्ही म्हणजे अर्थात पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी सरकार यांच्यामध्येच एकवाक्यता नाही असं पुन्हा एकदा आता पाकिस्तानमध्ये पाहायला मिळतंय। आणि पाकिस्तानकडून राजस्थान, पंजाब त्याचबरोबर जम्मू काश्मीर, गुजरात या राज्यांमध्ये देखील ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला, मात्र हा हल्ला आपण परतवून लावलाय। तर ड्रोन संदर्भात थोड्याच वेळात माहिती देणार असं भारतीय सैन्याकडून सांगण्यात आलेलं आहे। ड्रोन्स जे हल्ल्यात नष्ट करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात थोड्याच वेळात माहिती देणार असल्याचं सैन्याकडून सांगण्यात आलेलं आहे। तब्बल 20 शहरांवर पाकिस्तानकडून आज ड्रोन हल्ले करण्यात आले आणि याच हल्ल्यांसंदर्भात ड्रोन संदर्भात थोड्याच वेळात माहिती देणार असल्याचं भारतीय सैन्याने सांगितलेलं आहे। दरम्यान ही दृश्य आपण पाहतो आहोत। श्रीनगरमध्ये दल लेक त्याचबरोबर लाल चौक परिसरामध्ये काही प्रमाणात ड्रोन्स पाहायला मिळाले, काही आवाज देखील झाले आणि त्यानंतर भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हे ड्रोन्स पाडले। मात्र सध्या या क्षणाला तरी एलओसीवर गोळीबार नाही, त्याचबरोबर स्फोटांचे आवाज देखील बंद झालेले आहेत अशी माहिती भारतीय सैन्याने दिली आहे। इतकंच नाही तर ड्रोन संदर्भात मात्र थोड्याच वेळात माहिती देणार असल्याचं भारतीय सैन्याने सांगितलंय। सर्वात आधी 400 ड्रोनच्या सहाय्याने पाकिस्तानने हल्ला केला होता। आज नेमकं काय घडलेलं आहे या संदर्भात भारतीय सैन्याकडून थोड्याच वेळात माहिती देण्यात येणार आहे। एलओसीवर आता सध्या गोळीबार होत नाही अशी माहिती सैन्याकडून देण्यात आली। तर श्रीनगरमध्ये कुठेही स्फोटाचा आवाज नाही, ब्लॅकआउट देखील नाही असं भारतीय सैन्याकडून सांगण्यात आलंय। असीम मुनीरचा युद्धविरामाला विरोध आहे। पाकिस्तानी सेना आणि सरकारमध्ये एकवाक्यता नाही, मतभेद असल्याचंच आता समोर येत आहे। पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर हा पाकिस्तान पंतप्रधान शहबाज शरीफचा ऐकायला तयार नाहीये, हेच या हल्ल्यातून समोर येत आहे। राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत एक व्हीसीद्वारे आता महत्त्वपूर्ण चर्चा गृहसचिवांची सुरू आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। तर पाकिस्ताननं युद्धविरामाचं पुन्हा एकदा उल्लंघन केलेलं आहे। श्रीनगरमध्ये आता ब्लॅकआउट नाही अशी माहिती भारतीय सैन्याने दिली आहे। तर भारताच्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानचे ड्रोन आता माघारी परतल्याची माहिती मिळते। एलओसीवर कोणतीही फायरिंग नाही असं आता भारतीय सैन्याने सांगितलेलं आहे। तर श्रीनगरमध्ये कुठलाही स्फोट नाही असं देखील भारतीय सैन्याने म्हटलंय। श्रीनगरमध्ये आता सध्या ब्लॅकआउट नाही अशी माहिती देखील सैन्याने दिलेली आहे। इतकंच नाही तर ड्रोन बाबत मात्र थोड्याच वेळात माहिती देणार असं भारतीय सैन्याने सांगितलंय। एलओसीवर सध्या कोणताही गोळीबार सुरू नाही अशी माहिती सैन्याकडून देण्यात आलेली आहे। युद्धविरामानंतर पाकिस्तानकडून जे शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलेलं आहे त्यानंतर आता भारतीय सैन्य सज्ज, एलओसीवर सध्या कोणतीही फायरिंग नाही असं इंडियन आर्मीकडून सांगण्यात आलेलं आहे। तर श्रीनगरमध्ये देखील कोणताही स्फोटाचा आवाज सध्या नाहीये असं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलेलं आहे। तर कुठेही ब्लॅकआउट नाहीये श्रीनगरमध्ये असं देखील भारतीय सैन्याकडून सांगण्यात आलेलं आहे। एलओसीवर कोणतीही फायरिंग नाहीये, श्रीनगरमध्ये कुठेही स्फोटाचा आवाज नाही, मात्र ड्रोन संदर्भात थोड्याच वेळात माहिती देणार असं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलेलं आहे। अवघ्या 4 तासात पाकिस्तानने आपला खरा चेहरा पुन्हा एकदा दाखवलेला आहे। पुन्हा एकदा ड्रोन हल्ला पाकिस्तानकडून करण्यात आलाय। सलग तिसरा दिवस आहे आजचा। तिसऱ्या दिवशीही पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला आणि सलग तिसऱ्या दिवशी पाकिस्तानचे हे सर्व ड्रोन हल्ले जे आहेत ते भारतीय सैन्याकडून परतवून लावलेले आहेत। थोड्याच वेळात